आणि यानंतर बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा विकणं फ्लिपकार्ट मिनिट्सला भलतंच महागात पडले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनानं कंपनीच्या गोडाऊनला थेट धाड टाकली आणि तपासणी दरम्यान दूषित अन्न आढळल्यामुळे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बदलापुरातील या फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना अखेर FDA कडून रद्द करण्यात आलाय। काल मी फ्लिपकार्ट मिनिट्सवरनं दुपारी 1:30-2च्या सुमारास पिझ्झा बेस आणि काही घरगुती वस्तू मागवल्या होत्या। त्याच्यात मी पिझ्झा बेस 2 मागवलेले, तर त्यातला एक पिझ्झा बनवला आणि दुसरा बनवताना तर निदर्शनास आलं की त्या पूर्ण पिझ्झा बेसला बुरशी लागलेली होती। तर त्या संदर्भात मी इथे आलं असता यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर मी आमच्या मनसे टीमला फोन केला आणि मग त्यांच्या थ्रू त्यांच्यावर कारवाई केली। तर तेव्हा पण त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर कारवाई केली व FDA अंतर्गत त्यांच्यावर आता आतमध्येही कारवाई चालू आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।